हॅलो गाईज, वेलकम बॅक. सो कशी दिसते मिसळीची थाळी? तो आमच्या घरी हे आज पाहुणे येणार होते, सो त्यांच्यासाठी मिसळ बनवायचं ठरलं होतं. तर सर्वात आधी आमच्या लक्ष्मीने पॅन घेतला आहे, त्यात तेल टाकलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात चॉप ओनियन टाकले आहे. ओनियन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतलेले आहेत चांगले, जसे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ओनियन नंतर स्लाइस केलेले टोमॅटो, त्यात खोबरा खीस टाकून चांगलं परतून घेतला. परतून घेतल्यावर हे सगळं मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायचं. सो काल मुरू घातलेले मटकीला मी हळदीच्या पाण्यात आणि मिठाच्या पाण्यात गरम करायला ठेवलं. इकडे पॅनमध्ये तेल घेऊन जिरा आणि स्मिथ अँड जीन्सचं जी पेस्ट घेतला आहे, त्यात चॉप केलेले अनियन आणि आपण तयार केलेली पेस्ट घातली आहे. त्याला चांगलं परतून घेतलेलं आहे आणि इथे थोडंसं ऑइल होईपर्यंत त्याला मोकळं ठेवलं आहे. त्यातले घरातले बेसिक मसाले ॲड केलेले आहेत, जसे हळद झालं आहे, गरम मसाला झाला आहे, तिखट झालं आहे आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर याला थोडंसं परतून घेतलेलं आहे आणि सुहानाचा मिसळ मसाला पण घेतला आहे. याला थोडंसं तेल सेपरेट होईपर्यंत आपण भाजून घेतो आणि त्यात जसं हवं आहे जेवढ्या जणांचे मिसळ करायचं तेवढं पाणी टाकतो. याला लो फ्लेमवर होऊ द्यायचं आणि चवीनुसार मीठ टाकायचे. हा झाला आहे कट तयार आणि सर्व करायसाठी आम्ही लक्ष्मीनारायणचा मिक्स फरसाण आणलेला आहे. सो हिअर इज द थाली. एन्जॉय.